नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सॉक्रेटिस हा सुद्धा एक आदर्श शिक्षक होता, तत्ववेत्ता होता, शिक्षक होता. त्याने एकदा असं सांगितलं होतं की तुम्ही मला एखाद्या देशाचं नाव सांगू नका, पण त्या देशाच्या तरुणांच्या ओठावरती, विद्यार्थ्यांच्या ओठावरती सदोदित रेंगाळणारी जी गाणी आहे ती मला सांगा. मी त्या गाण्याच्या आधारे त्या देशाचं तुम्हाला भवितव्य सांगू शकेल. ज्या देशामध्ये शृंगारयुक्त गाणी तरुणांच्या ओठावरती रेंगाळतात, त्या ठिकाणचं देशाचं भवितव्य कसं असेल हे सांगायला ज्योतिषाची या ठिकाणी मला वाटतं गरज भासणार नाही. आपण म्हणतो की समाजामध्ये काही प्रतिष्ठित लोक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहे, आणि शिक्षक आहे. एक डॉक्टर जर नालायक निघाला तर काय होईल? काही पेशंटचं आयुष्य बर्बाद होईल. एक वकील जर नालायक झाला तर काय होईल? काही पक्षकारांचं केसेस धोक्यात येतील. एक इंजिनियर, स्थापत्यकार जर नालायक निघाला तर काय बिल्डिंग ढासळतील. पूल ढासळताना बघतो आपण, बांधकाम चांगलं फारसं काय होणार नाही. पण एक शिक्षक जर नालायक निघाला तर त्याच्या हाताखाली शिकणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, कित्येक पिढ्या, त्या नालायक उपसतील आणि त्या देशाचं भवितव्य मग अंधकारमय होईल. म्हणूनसाठी विनोबा म्हणले होते, मुझे इस अंधकार में भी एक रोशनी दिखाई देती है और उस रोशनी का नाम है शिक्षक. शिक्षक कसा असावा त्याची दोन रूपं मला तुम्हाला सांगायची आहेत आवर्जून. शिक्षक विद्यार्थ्यांना समजून घेणारा असावा आणि समजावून सांगणारा असावा. समजून घेणारा असावा म्हणजे काय? तो वर्गात गेल्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याची मनस्थिती कशी आहे, परिस्थिती कोणत्या आहे, तो या दोन गोष्टीची त्यांनी जाणीव ठेवणं गरजेचं आहे. शिकवताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत, मी शिकवतोय त्याला ते पटतंय का, रुचतंय का, त्याला ते आकलन होतंय का, हे जाणून घेऊन मग आपली टीचिंगची स्ट्रॅटेजी त्यांनी ठरवायला हवी. आपण शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रश्नचिन्ह तर क्वेश्चन मार्क तर नाही ना उभा राहत, हे त्यांनी पाहिजे. त्याला समजून घेणारा पाहिजे आणि पुढचा मुद्दा जो आहे तो समजावून सांगणारा सुद्धा पाहिजे. अवघडातली अवघड गोष्ट सहज साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी समजावून सांगायला हवी. एखादी अवघड बाब असेल ती सवघड करून त्याने सांगायला हवी. त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जेवढ्या काही शंका असतील त्या निरसन करायला हव्यात. त्याच्या ज्या मनामध्ये जिज्ञासा असतील त्या जिज्ञासेची पूर्ती करणं अतिशय गरजेचं आहे. शिकवत असताना त्याच्या चेहऱ्यावरती एकही प्रश्नचिन्ह दिसता कामा नये. शिकवल्यानंतर तो समाधानी आहे त्याचा चेहरा असं आपल्याला जाणवलं पाहिजे. तो विचारेल त्या शंकेची, कुतूहलाचं निरसन आपण करूया. उदाहरणार्थ, तुम्ही आता पत्रकारितेमध्ये आहात. मराठीमध्ये आपण बातमी म्हणतो. ती बातमी शब्द कसा तयार झालेला आहे? बातवरून, वार्तावरून. मग इंग्रजीमध्ये त्याला काय शब्द आहे बातमीला? न्यूज. मग एक विद्यार्थी आपल्या शिक्षकाला विचारतो की न्यूज शब्द कसा तयार झालेला आहे गुरुजी? इतक्या लहान वयात तुला काय करायचं रे? अजून पुष्कळ दिवस आहेत तुला तर ते जाणून घ्यायला. त्याला सांगता आलं पाहिजे त्या गुरुजीला, शिक्षकाला. न्यूज हा शब्द 4 अक्षरांनी तयार झालेला आहे. न्यू, यन, नॉर्थ, ई, ईस्ट, डब्ल्यू, वेस्ट आणि यस म्हणजे साऊथ. चारही बाजूनी येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याला काय म्हणायचं? न्यूज. हे त्यांनी सांगायला हवं समजावून त्याबद्दल. एक विद्यार्थी विचारतो, सर PUT पुट आहे, उच्चारण पुट आहे, PUT पुट. मग BUT बूट का नाही म्हणत आपण, बट का म्हणतो? तर त्याला काय म्हणायचं? न्यूज. हे त्यांनी सांगायला हवं समजावून त्याबद्दल. एक विद्यार्थी विचारतो, सर PUT पुट आहे, उच्चारण पुट आहे, PUT पुट. मग BUT बूट का नाही म्हणत आपण, बट का म्हणतो?
बस गप खाली, फातूला कळतं. त्याला सांगितलं पाहिजे. प्रत्येक भाषेचं व्याकरण वेगळं आहे, प्रत्येक भाषेची प्रवृत्ती वेगळी आहे, प्रत्येक भाषेचा स्वभावधर्म वेगळा आहे, हे त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. ते जर सांगितलं नाही तर विद्यार्थ्याला आकलन होणार नाही. टाइम्स हा जो इंग्लिशचा जो शब्द आहे त्याचे एकवचनी आणि बहुवचनी रूप सेम आहे, टाईम. मग तुम्ही नवभारत टाइम्स म्हणता तेव्हा टाइम्सचं अनेक क्वेश्चन कसं तो बुवा, टाइम्स ऑफ इंडिया, तिथं अनेक वचन कसं होतं. विद्यार्थ्याला ते जाणून घ्यायची उत्सुकता असते, ती त्याला तुम्ही त्या ठिकाणी समजावून सांगणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर हे अजून एक मुद्दा मला सांगता येईल आपल्याला, की शिक्षकाचं शिकवणं कसं असलं पाहिजे, आनंददायी पाहिजे. म्हणजे घरामध्ये वडील आल्याच्यानंतर वडिलांनी आंबे आणलेत बुवा, आंब्याच्या सीझनमध्ये खेळणी आणलीत, मिठाई आणले, ते पाहिल्याच्यानंतर वडील आल्याच्यानंतर कधी येतील वडील असं त्यांना वाटतं. आणि वडील ते मिठाई घेऊन आले ना की त्या मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद झळकतो. तसा आनंद विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षक वर्गात आल्यावर वाटतो का? कुठून आली ही व्याध, असं तर नाही ना वाटत. आनंददायी तो शिक्षक पाहिजे आणि आनंददायी त्याचं शिकवणं देखील पाहिजे. सहज सहज संथपतीनं, म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं वक्तव्य आणि प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं वक्तव्य, तुम्हाला तफी जमीन आसमानचं अंतर आहे. अटल बिहारी वाजपेयींचं जे बोलणं होतं, संत संत वाते कृष्णामाई, प्रत्येक शब्द तुम्ही ते आकलन करू शकत होता, आत्मसात. तसं शिक्षकाचं अध्यापन देखील त्याच पद्धतीनं पाहिलं, व्यवस्थित आकलन त्यांचं झालं पाहिजे. त्यानंतर सहज पद्धतीनं शिकवलं पाहिजे. पाखराचं उडणं किती सहज असतं, फुलाचं उमलणं किती सहज असतं, झऱ्याचं पाणी वाहतं किती सहज वाटतं, तसं सहज शिकवणं पाहिजे. नंतर काय तर शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संबंध, यांचा ऋणानुबंध कसा असला पाहिजे. फूल आणि सुगंध, सूर्य आणि प्रकाश, अग्नी आणि उष्णता, ध्वनी आणि कंपन यांच्यासारखं पाहिजे. सूर्य उगवला रे उगवला सकाळी, फूल उमलतं आणि ते सुगंध देतं. म्हणजे फुलाचा गंध आणि फूल यांचं कधी अद्वैत नातं आहे, तसं अद्वैत नातं हे विद्यार्थी आणि शिक्षकाचं असतं. सूर्य उगवला रे उगवला की तिची प्रकाश किरणं धर्तीवरती आच्छादित होतात. शिक्षकाने विचार व्यक्त केले, ज्ञानाचा प्रकाश टाकला की तो त्याच्या मेंदूमध्ये, त्याच्या अंतरंगामध्ये तो प्रकाश होत असतो. इथे टोल वाजला, त्याचं कंपन तुमच्या कानापर्यंत येतं. त्याच प्रकारचं ध्वनी आणि कंपन, जल आणि जलवलय, पाण्याची लहर, यांचं जे आहे तो अद्वैत नातं असतं. त्याच पद्धतीचं अद्वैत नातं हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये असणं अतिशय वाटतं गरजेचं आहे. त्यानंतर दुर्दैवाने एक सांगावं लागतं, हे आदर्श शिक्षकांची गोष्ट पाहिली, पण आजकाल शिक्षण क्षेत्रामध्ये दुय्यम दर्जाचे शिक्षक देखील दिसतात, हे खेदानं म्हणावंसं वाटतं. म्हणजे जसं माझे 4 रूम आहेत, मला भाड्याने घेतल्यात तुमच्याकडून, पण मला 3च रूमची गरज आहे. मग एक रूम मी काय करतो, दुसऱ्या भाडेकरूला देतो माझ्या अधिकारामध्ये, त्याला पोट भाडेकरू म्हणतात. काही शाळांमध्ये असे पोट शिक्षक नेमले जातात, जे गरजू आहेत, बेकार आहेत, सुशिक्षित बेकार शिक्षक, डी.एड झालेले, त्यांना सांगायचं तुटपुंजा पगारावर तू कर, तू बाकी मग LIC असेल किंवा इतर काय असेल, तो त्याचा व्यवसाय करायला मोकळा फिरत असतो. दुय्यम दर्जाचे शिक्षक झाले. काही शिक्षक वर्गात शिकवत नाही, पण शिकवण्यांच्यामध्ये, ट्युशन्समध्ये मात्र
जास्त इंटरेस्ट घेतात. काय विद्यार्थी सांगतात, नवनीत वापरा, माझ्यापेक्षा ते नवनीत मला जास्त उपयोगी पडेल. नवनीत वापरतो पण नवनीतचा अर्थ समजत नाही आपण. नवनीत हा संस्कृत शब्द आहे. नवनीत म्हणजे मक्खन, लोणी. महिला काय करते, दह्याचं मंथन करते आणि लोणी काढते. सच्चा शिक्षक जो आहे ना, तो ज्ञानाचं मंथन करतो आणि निष्कर्ष मौलिक विचार यांचं लोणी तो विद्यार्थ्यांना देत असतो. शिक्षकाचं शिकवणं कसं पाहिजे, नवीन, नित्य नवीन पाहिजे, मौलिक पाहिजे, लोण्यासारखं मौलिक, ताजंतवानं पाहिजे. म्हणजे सकाळी उगवणारा जो सूर्य आहे तो ताजा प्रकाश देतो. झऱ्यातून निघणारं जे पाणी आहे ते ताजं असतं. रोज स्वागत आहे. वाहणारा जो वारा आहे, प्रामुख्यानं बागेतून वाहणारा जो वारा आहे तो ताजा असतो. शिक्षकाचं अध्यापन देखील तसं ताजं तवानं नवीन पाहिजे. इथं उदाहरण देणं कदाचित प्रशस्त होणार नाही, पण तुम्हाला एक इकॉनॉमिक्सचे फार टीचर होते, लोकप्रिय नव्हते, विद्यार्थीप्रिय नव्हते. कदाचित त्यांच्यासोबत तुम्ही एकदा गोव्याला ट्रिपला देखील गेला असाल. शिकवायचे काहीच नाही, इतरच भौतिक राजकीय चर्चा करायची. वर्गात गेले की विचारायचे आपण कुठं होतं. मग विद्यार्थी सांगायचा, सर आपण अमुक पानावर आलो होतो. म्हणजे पुस्तक वाचून दाखवणं एवढंच त्यांचं काम. हे आदर्श किंवा सच्चा शिक्षकाचं काम त्या ठिकाणी नाही आहे असं मला वाटतं. एक महत्त्वाचा विचारणी मुद्दा मांडतो की काही गावामध्ये त्या गावाचा शाळेवर प्रभाव असतो, काही ठिकाणी शाळेचा गावावर प्रभाव असतो. ज्या ठिकाणी शाळेचा गावावरती प्रभाव असतो ते चांगलं सुंदर शाळा आहे असं मला वाटतं. एक उदाहरण जर द्यायचं झालं, शिक्षण संस्था देखील, कुठल्या शिक्षण संस्थेमध्ये तू शिकला असं जेव्हा विचारलं जातं आणि त्या संस्थेचं नाव ऐकल्यावरती त्या विद्यार्थ्याचा ऊर भरून येतो, अभिमानाने त्याचं मस्तक उन्नत होतं. अशा एका शाळेचं नाव मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, ज्ञानप्रबोधिनी शाळा पुण्यातली. एक ध्येयवादी आणि देशाच्या राष्ट्रीय स्तरावरती नेतृत्व करू शकतील असे राष्ट्रीय चरित्र संपन्न पिढी घडवण्याचं काम ती ज्ञानप्रबोधिनी शाळा करते आहे. आणि त्या प्रबोधिनीच्या शाळेचा पुण्यावरती खूप प्रभाव आहे. पालकांना देखील वाटतं की आपल्या मुलांनी तिथे ॲडमिशन. अविनाश धर्माधिकारी हे जे आहेत हे तिथलंच प्रॉडक्ट आहे. शिक्षकांनी देखील हा विचार करणं गरजेचं आहे. काही शाळा शिक्षकामुळे ओळखल्या जातात. पूर्वी बारामती कॉलेज डॉक्टर गोदामुळे ओळखलं जायचं. अशा काही शाळा, काही हायस्कूल तिथल्या मुख्याध्यापकामुळे त्या ठिकाणी ओळखली जातात. दुसरी गोष्ट आहे की शिक्षकाबद्दल आपण बोलताना त्यांच्या परिस्थितीचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. काही शिक्षकांची तासिका तत्त्वावर नियुक्ती होते, काहींची कंत्राट पद्धतीने नियुक्ती होते, काहींची विनाअनुदानित संस्थेत नियुक्ती होते आणि मग काहींची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती. तुटपुंज वेतन असतं, ते पण वेळेत नसतं विनाअनुदानितमध्ये. तासिका तत्त्वावरचं काय वेतन असतं हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आणि अशा वेळी जेव्हा करोनाची लागण होते, शाळा बंद पडतात, त्या लोकांना पेमेंट मिळत नाही, मुलं बाळ असतात. ती व्यक्ती म्हणजे आपण प्रतिनिधीमध्ये म्हणतो भारत माझा देश आहे, अरे भारतीय माझे बांधव आहेत. पण रामदास फुटाणे म्हणतात भारत कधी कधी माझा देश आहे. का ते म्हणतात? समस्याग्रस्त जी पिढी आहे, जे लोक आहेत
त्यांचं दैन्य, त्यांच्या विवंचना पाहून त्यांना असं त्या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. या करोनाच्या काळात मी पुरंदरमध्ये पाहिलं, हायस्कूलच्या काही शिक्षकांनी एकत्र येऊन गरजू लोकांना धान्याचं किट वाटप केलेलं आहे, हे मला माहिती आहे. काही शिक्षक अक्षरशः भाज्या विकण्याचं काम करत होते किंवा मिळेल ते काम ते करत होते. याची देखील कुठंतरी शासनाने नोंद घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पहा, 2005 नंतर शिक्षण क्षेत्र असेल किंवा इतर कुठलंही क्षेत्र असेल, पेन्शन योजना बंद केलेली आहे. 2005 नंतर क्लार्क असेल, शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, लॅब अटेंडंट असेल, ग्रंथपाल असेल, 2005 नंतर जे लागलेले आहेत त्यांना पेन्शन योजना नाही, पेन्शन मिळणार नाही. मग माझं म्हणणं जगताप सर असं आहे की जे आमदार झालेले आहेत, जे खासदार झालेले आहेत, तुम्ही मासिक वेतन घ्या, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मग तुम्हाला पेन्शन का दिली जावी? मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, ते निवृत्त झाल्याच्या नंतर देखील, त्यांची टर्म संपल्यानंतर देखील हयात तुम्हाला पेन्शन मिळते का? 2005 नंतर तुमची पेन्शन का बंद होऊ नये? त्यांना भारत भ्रमण करण्यासाठी विमान असेल किंवा रेल्वे असेल, त्यांचं ते सुविधा आहे, आरोग्य सुविधा आहेत, असू द्या, त्याबद्दल मला आक्षेप नाही आहे. यांनासुद्धा का नको? शिक्षकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील का नको त्या ठिकाणी? याचा देखील या शिक्षक दिनाच्या निमित्ताने विचार होणं मला अतिशय महत्त्वाचं. शेवटचा एक मी मुद्दा सांगेन. गेल्या आठवडाभरामध्ये आपण एक दृश्य पाहतोय. राज्यामध्ये आणि देशामध्ये धार्मिक स्थळं खुली व्हावीत अशी भक्तगणांची मागणी आहे, आणि त्यामध्ये काही राजकीय पक्षाचे लोकसुद्धा सामील आहेत. राजकारणाच्या अनुषंगानं मला काही बोलायचं नाही, पण जेव्हा मंदिरं, मस्जिदं किंवा इतर धर्मियांची धार्मिक स्थळं खुली व्हावीत यासाठी तुम्ही मोर्चे काढतात, आंदोलन काढतात, शाळा उघडा, महाविद्यालय उघडा, ती सुरू करा, यासाठी तुम्ही आंदोलन केलं का? ना शिक्षकांनी केलं, ना कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकांनी केलं. मंदिरं बांधायचे आहेत, मस्जिदी बांधायचे आहेत, धार्मिक स्थळं बांधायचे आहेत, लाखो करोडो रुपये तुम्ही खर्च करता, करा, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही. तुमच्या श्रद्धेबद्दल मला बोलायचा अधिकार नाही. परंतु शाळा ओस पडलेल्या आहेत, शाळांना इमारती नाही आहेत, छप्पर गेल्यामुळं, खाली कोसळल्यामुळं काही विद्यार्थी दगावलेत, जखमी झालेले आहेत, बातम्या आपण ऐकतो. तुम्हाला मंदिरं, धार्मिक स्थळं बांधायला पैसे आहेत, शैक्षणिक इमारती बांधायला तुमच्याकडे पैसे नाहीत. काय इतकी उपेक्षा, काय इतकी उदासीनता? म्हणून मी वारंवार जो जपानचा उल्लेख करतो आहे तो याच्यासाठी की तिथे शिक्षक आणि लेखक यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. याचं कारण असं की तिथे शिक्षणाचं महत्त्व त्यांनी जाणून घेतलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराख झालेला जपान विज्ञानाच्या साहाय्याने, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, शिक्षणाच्या साहाय्याने बेचिराख झालेला जपान फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतो आणि आज जगामध्ये एक वरच्या क्रमांकावर तो आपलं स्थान त्या ठिकाणी बाळगतो आहे. ही सगळी शिक्षणाची किमया आहे, आणि या शिक्षणाचा जो दूत आहे, शिक्षण दूत जो आहे तो शिक्षक आहे. आणि म्हणूनसाठी या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी देशातल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना अभिवादन करतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. अशा प्रकारचं एक विवेचन डॉक्टर सुभाष तळेकर यांनी शिक्षकाचं व्यक्तिमत्व, त्याचे अनेक पैलू, त्याचे अनेक पदर आपल्यासमोर उलगडलेले आहेत. धन्यवाद सर.